अवधूत चिंतामण श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अधिक महिना आता उत्तरार्धात आलेला आहे. काही दिवसांसाठीच अधिक महिना असणार आहे. काही ठिकाणी बरेच कामं झाले आहेत, काही ठिकाणी काही कामं करायची आहेत. अधिक महिना, ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा दोंड्याचा महिना आपण या विविध नावाने ओळखल्या जातो. अधिकम अधिकस्य, ह्या महिन्यात जेवढं जास्त तुम्ही कर्मफळ कराल तेवढं जास्त तुम्हाला त्याचं चांगलं पुण्यफळ मिळतं असं म्हटलं गेलं आहे. आणि अगदी एवढी जरी सेवा केली तरी 100 पटीने त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग आता बऱ्याच घरात सत्यनारायण करून झालं असेल, काही घरात कुळदेवीची सेवा करून झाली असेल, किंवा काही ठिकाणी कुळदेवीच्या मूळ पीठावर जाऊन देवीचं मांडपान करून झाला असेल, काही ठिकाणी सत्यनारायण झालं असेल, काही ठिकाणी भगवान विष्णूंची अखंड सेवा चालू असेल. प्रत्येक जण आपापल्या परीने संसारिक अडचणी, संसारिक जबाबदाऱ्या पार पडून सेवा करत असतात आणि अर्थात परमेश्वर त्या सेवा करून घेत असतो आपल्याकडनं. ही सेवा करून ना खूप आनंद मिळतो आपल्याला. भारी वाटतं की आज माझ्याकडनं एवढी सेवा घडली. भले आपण किती पण अडचणीत असो किंवा कितीही विचारात असो, जेव्हा अशा मनासारख्या गोष्टी घडतात, ज्याला मनात आपल्याला आनंद मिळतो, अशा जेव्हा गोष्टी घडताना तेव्हा खूप प्रसन्न वाटतो. बऱ्याच घरात विष्णूच्या सेवा चालू असेल किंवा होणार असेल, कारण अजूनही म्हटलं तरी पण 10-12 दिवस बाकी आहे. पण काही कामं आहे किंवा काही गोष्टी आहे ज्या करणं खरंच महत्वाचं आहे, तरच कदाचित या संपूर्ण अधिक महिन्याचं पुण्य आपल्याला मिळेल. आता आपण सेवा तर करत असतो, पण अधिक महिना हा दानासाठीही ओळखला जातो. आपण आपल्या घरच्यांना, म्हणजे मग आपल्या लेकीला, कारण लेक आणि जावई हे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा मानलेला आहे, आणि त्यांना वाण देणं, त्यांना वाण लावणं, आपण ह्या गोष्टी करत असतो. यथाशक्ती वाण देत असतो, यथाशक्ती दोंडा करत असतो, आणि तो समोरच्याने सुद्धा यथाशक्ती स्वीकारावा. आता सगळ्यात महत्वाचं येतं दान. मग आपण 33 अनारसे दान करत असतो, 33 बताशे दान करत असतो, 33 दीपदान पण करत असतो. आणि जोपर्यंत दीपदान होत नाही ना, तोपर्यंत या संपूर्ण अधिक मासाचं फळ मिळत नाही. काही ठिकाणी, काही घरात खूप छान परंपरा आहे की 33 देवांना जाऊन दीपदान आपण करत असतो. पण आता हे 33 देव कोणते, तर बघा, लक्षात घ्या, आपल्या यथाशक्तीने. आता समजा मी रामाच्या मंदिरात गेली, मी कृष्णाच्या, कारण अर्थात भगवान विष्णूंच्या अंमलाखाली हा महिना येतो. मग बरेच लोक रामाला किंवा कृष्णाला वाण देत असतात, म्हणजे ज्याला आपण वाण देणं म्हणतात, तांब्याचा दिवा दान करत असतात. मग काही लोक ना 33 देवांना दीपदान करत असतात, तर काही लोक 33 वाती बनवून एकाच देवाला दीपदान करत असतात. आता हे सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही ज्या देवाला मानता तिथे जाऊन तुम्हाला दीपदान करायचं असतं. आता हे दीपदान कसं करायचं असतं ते तुम्हाला सांगते. दीपदान करत असताना ह्या महिन्यात ना, अधिक महिन्यात तांबूल दान करणं ही खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्याकडनं तांबूल दान होत नाही ना, तोपर्यंत अधिक महिन्याचं फळ मिळत नाही असं म्हणतात. आता तांबूल म्हणजेच काय? विडाचं पान माहिती आहे? तांबूल सगळ्यांना माहिती असेल. आपल्याकडे जर लेक आणि जावई जेवायला येणार असेल तर त्यांना तांबूल द्यावा. आता तांबूल म्हणजे खरं तर काय असतं ना, आपण जेव्हा माहूरला जातो तेव्हा सगळं पानाचा एक खट्टी साठा असतो आणि तो कुठला जातो आणि त्याचं दान केलं जातं. मग आता तुम्ही तुमच्या घरातल्या घरात तुम्ही तांबूल करू शकता, किंवा जे पानवाले काका आहेत त्यांना जाऊन सांगायचं की मला तुम्ही तांबूल बनवून द्या. मग आता हे तांबूल तुम्ही दान करू शकता. तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता. आता मी तर माहूरलाच गेली होती, मग ते माहूरलाच तो एक तांबूल दान झाला, आणि अर्थात ते आपल्याला त्याचा प्रसाद पण देतात. तांबूल दान करणं खूप महत्वाचं आहे. या महिन्यात ना शुद्ध गाईचं तूप दान करणं खूप महत्वाचं आहे. गोदान खूप महत्वाचं आहे. आता गोदान तर आपण करू शकत नाही, पण हो, गाईची मूर्ती, मग ती तांब्याची असो, भरीव चांगली व्यवस्थित, ती तुम्ही गुरुजींना आवर्जून दान करू शकता. 33 दीपदान पण तुम्ही गुरुजींना करू शकता. तुम्ही अगदी तांबूलही गुरुजींना दान करू शकता, तुमची इच्छा. किंवा जर कोणी घरात येणार असेल, कोणीतरी तुमच्याकडे धोंड्याला येणार असेल, त्यांना पण तुम्ही गोदान देऊ शकता, किंवा गुरुजींना दिलं तर अतिउत्तम. कारण काय होतं ना, बऱ्याच वेळा असं होतं, मग ताई, मग ते गाय वासरू आहे त्याचं काय करायचं? मग आई एकदा आपल्याला ऑलरेडी एवढ्या वस्तू देत असते, मग त्यांनाही सांगा, जर तुम्हाला गोदान करायचं असेल तर गायची मूर्ती तुम्ही कुठल्याही गुरुजींना तुम्ही दान करू शकता. याच्याच बरोबर जेव्हा आपण दीपदान करत असतो ना, बरेच लोकांना तुपाचा दिवा लावतात आणि तो दान करत असतो. आता खरं तर गंगे म्हणजे नदीकाठी जे वाहतं पाणी ना, तिथे पण दीपदान करायचं असतं. आता प्रत्येक गावात वाहतं पाणी आहे का? नाही. मग तुम्ही ज्या देवाला मानता तिथे तुम्ही 33 दिवे लावू शकता. ते बारीक बारीक दिवे मिळतं बघा तांब्याची. यथाशक्ती करायची असतं, मग बारीक बारीक दिवे छानपैकी दीपदान करायचं. आणि हे करून काय मिळणार आहे? तर अर्थात आनंद मिळणार आहे, आणि या सेवेचं कर्मफळ तुम्हाला अधिकम अधिक नक्कीच मिळणार आहे. ज्या काही अडचणी आहे आपल्या त्या कमी होण्यास मदत होतच असते. आता
आता हे सगळं झाल्यावर सगळ्यात महत्वाचं येतं की ताई आजकाल आपण गंगेच्या ठिकाणी जरी गेलं तरी निर्माल्यात आपल्याला काही ठिकाणी दीपदान, आता आम्ही जरी गंगेवर गेलो तर डायरेक्ट आपण पाणी, म्हणजे आता तर पाणी खूप कमी झालंय, पण आता पाऊस झाल्यामुळे त्या गंगेला पाणी वाढेल, मग आपण दीपदान करू शकतो आणि ते हळूहळू जातं, तेवढी ती स्वच्छता पण राखली जाते. पण आपल्या मनाला पण असतं की बापरे या पाण्यात मी टाकते आहे, मग निर्माल्य होणार किंवा पाणी पण दूषित होणार. मग अशा वेळेस तिथे जवळपास तिथे तुम्ही दीपदान करू शकता. जेवढं होईल तेवढं तो दीपदान प्रज्वलित होतं. किंवा ज्यांना वाटतं की ते आमच्या घराजवळ नदी काठी नाही आहे किंवा कुठलं पण नदी काठ नाही आहे, मग तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दीपदान करू शकता. आता अशा कमेंट्स होतात की ताई देवाला जेव्हा दिवा लावतो तेव्हा तुपाचाच लावायचा की तेलाचा लावायचा, ही तुमची मर्जी आहे. तुम्ही जर तुपाचा लावणार असाल तर शुद्ध काय तूप होतं, म्हणजे ते एक दाणाचा पण भाग होतो. आणि ज्यांना तेलाचा दिवा लावायचा आहे तर त्यांनी तिळीच्या तेलाचा दिवा लावावा. आपल्याला पण माहितीये की जेव्हाही आपण देवघरात तिळीच्या तेलाचा दिवा लावत असतो ना, तेव्हा आपल्या घरात पण जे काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या घरातली असो किंवा आपल्या आयुष्यातील असो, त्या हळूहळू कमी होतात आणि एक सकारात्मक ऊर्जा येते. आणि तिळीचा दिवा जेव्हा घरात लावतो ना, तेव्हा त्या तिळीच्या तेलाच्या धुराने सुद्धा जी काही निगेटिव्ह वाईब्स आहे ना, त्या खूप जास्त प्रमाणात कमी होतात आणि आपल्याही घरात सकारात्मक ऊर्जा नांदते. आणि तिळीच्या तेलाचं अजून एक महत्व पण असं आहे की हे दीपदान केल्याने ना आपल्याला पितृदोष पण असेल किंवा नसेल तो सुद्धा कमी होतो. तर नक्कीच तुम्ही 33 दीपदान करू शकता. मग तुम्ही 33 ठिकाणी दिवे लावू शकता. मग त्याच्यामध्ये घराच्या बाहेर आहे, देवाजवळ आहे, तुळशीजवळ आहे. एक दिवस असा ठरवायचा. आता तर बघा, हा संपूर्ण अधिक मासामध्ये ना प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही दीपदान करू शकता. कृष्णाला वाण देता, भगवान शंकरांना, सगळे तुम्हाला ज्यांना वाण देण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही वाण देऊ शकता, देवांनाही, आणि दीपदान करू शकता. दीपदानाला खूप महत्व आहे. हा जो अधिक महिना आहे ना मैत्रिणींनो, आता ही सेवा तर आपण नेहमी म्हणत असतो की दीपदान करा, दीपदान करा, दीपदान करा. का? जेव्हा तुम्ही गरुड पुराण जर तुम्ही ऐकलं असेल ना, तर जेव्हा जेव्हा पितरांना दीपदान केल्या जातो ना, ते त्यांच्या उपयोगासाठी असतं, ते त्यांच्या मदतीसाठी असतं. आणि आपण दीपदान करून काहीच मागू नका. जेव्हा आपण एखादी गोष्ट दान करत असतो आणि आपण तेवढे पात्रतेचे नाही आहे की आपण काहीतरी मोठं दान करू, पण जेवढं होईल तेवढं दान करत असतो ना, तेव्हा फक्त कृतज्ञता असावी, फक्त ग्रॅटिट्यूड असावं की जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद. आणि मी तुम्हाला पण सांगेल की तुम्हाला जर दीपदान करायची इच्छा असेल यथाशक्ती, किंवा तुमची जर असेल तर तांब्याचे मोठे मोठे दिवे पण तुम्ही दान करू शकता. आता म्हणाल ताई मग आम्ही पंत्या दान करू का, म्हणजे पंथीमध्ये नाही, ते तांब्याचे बारीक बारीक येतं बघा, ते 20 रुपयाला 12 की 40 रुपयाला 12 दिवे, अगदी बारीक आहे, तेही तुम्ही दान करू शकता. हरकत नाही. आपण यथाशक्ती करतो ना, ते खूप महत्वाचं आहे. जेवढी जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. आणि दान धर्म, दीपदान खूप महत्वाचा आहे. कारण हा जो महिना आहे ना मैत्रिणींनो, हा 33 महिन्यांनीच आहे. बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं, घे ग बाई धोंडा करून, किंवा देतोय तर घे ग बाई, पुढच्या धोंड्याला पण आम्ही राहतो नाही राहत. तर असं नाहीये, प्रत्येकाला चांगलं आयुष्य मिळावं, पण आपल्याला पण म्हणजे पुढच्या धोंड्याला आपण पण आपलं पण काही सांगू शकत नाही. तर हा धोंडा पेटला आहे, दीपदान करायला मिळाला आहे, याचाच आनंद व्यक्त करावा आणि दीपदान करावं. कारण जे काही करू ते आपल्यासोबत येत असतं आणि परमेश्वर आपल्याला भरभरून देत असतो, यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा. स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.